विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पाहताय याचा अर्थ नक्कीच तुमच्या मनामध्ये या गोष्टी चाललेल्या असणार. एकतर ओव्हर थिंकिंग होत असणार, एक्झामची भीती वाटत असेल, एकटेपणा वाटत असेल, त्याचबरोबर काय तर सर्व संपलं, लोनलीनेस तुम्हाला फील होत असेल, त्याचबरोबर स्ट्रेस वगैरे येत असेल, डोकेदुखी होत असेल, म्हणजे खूप एक प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनमध्ये तुम्ही जात असाल. मग काळजी करायची नाही. मी तुमचा मोठा भाऊ म्हणून तुम्ही मला इमॅजिन करा. म्हणजे आहेच तुमचा मोठा भाऊ. तुम्ही मला जसं फॉलो करताय तसं आणि त्या पद्धतीने माझे 2-4 शब्द जे आहेत ना, मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ना, ते थोडेसे ऐका. हे बघा, मी तुम्हाला कोणतीही स्ट्रॅटेजी या व्हिडिओमध्ये देणार नाही किंवा कोणत्याही गोष्टी देणार नाही. मी तुम्हाला एक इमोशनल टच जो असतो, एक मायेचा सपोर्ट जो असतो, जो आपल्या चॅनलकडनं तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतोय. कोणतीही गोष्ट असू दे, कितीही कोणतीही स्टेप तुम्हाला उचलायची असू दे, कोणत्याही स्टेपवर आपण गाईडन्स द्यायचं काम करतोय. मग एक करा, तुमच्या या भावाच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. केलंच असेल तुम्ही सबस्क्राईब. बरं, आता या व्हिडिओचं तात्पर्य काय आहे किंवा मी हा व्हिडिओ का बनवतोय? बऱ्याचशा मुलांना मी फोनवर ज्यावेळेस बोलतो ना, तर त्यावेळेस त्यांचे खूप असे डाउट असतात. काय डाउट असतात ना, तर ओव्हर थिंकिंग होतंय, खूप ओव्हर थिंकिंग होतंय. त्याचबरोबर काय, तर लोनलीनेस हा मेजर प्रॉब्लेम आहे सध्या. एक्झामचं फेल्युअरचं टेन्शन आहे, फ्युचरचं टेन्शन आहे, इंजिनिअरिंग करू का नको इथपर्यंत सुद्धा मुलांना टेन्शन येतंय. त्याचबरोबर स्ट्रेस ऑब्व्हियसली हा आहेच. आपल्या पाचीलाच पुंजलाय तो. त्याच्यानंतर अँक्झायटी, प्रेशर वगैरे आहे. त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय सेल्फ डाऊट. माझ्याच्याने होईल का नाही? इथपर्यंत विद्यार्थी येताय. मग हे का होतंय? किंवा तुमच्याच बाबतीत हे होतंय का? असं नाही. मी पहिली गोष्ट क्लिअर करू शकतो, की हे तुमच्या बाबतीत होत नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं. प्रत्येक एम-एस-टी, सी-ई-टी एस्पिरंट भले ज्याला 100 पर्सेंटाइल का पडणार, पण त्याला कधी ना कधीतरी सेल्फ डाऊट आलेला असतो. कधी ना कधीतरी त्याला प्रेशर फील झालेला असतो. म्हणजे तुम्हीच एकलवते असं नाहीत, की ज्यांना हे प्रॉब्लेम फेस करायला मिळतायत. सगळ्यांना या प्रॉब्लेममध्ये जावं लागतंय, बरोबर? पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ठीक आहे, प्रॉब्लेम आले, काही अडचण नाही. पण त्या प्रॉब्लेममध्ये आपण किती दिवस राहतोय किंवा किती दिवस त्याच गोष्टीला आपण धरून राहतोय ना, याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंड असतं किंवा तुमचा रिझल्ट डिपेंड असतो. काही मुलं असतात, हे पहा प्रॉब्लेम येतायत, सगळ्या गोष्टी येतात. लगेच त्याच्यावर सोल्युशन फाइंड करतात, नवीन ट्रॅकवर जातात. रस्ता भरकटतं ना माणूस. ट्रेन किती वेळेस पटरीवरनं आपली खाली जाते, बरोबर आहे? मागच्या 2 वर्षात तुम्ही जर थोडासा विचार केला असेल, तर किती वेळेस तुम्ही ट्रॅकच्या खाली गेले असाल, पण ट्रॅकवर पुन्हा आले की नाही? मग याच पद्धतीने जर आता तुम्हाला असं वाटत असेल, की तुम्ही ट्रॅकच्या खाली कुठेतरी चाललाय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध तुम्ही प्रवाहात फ्लो होत नाहीयेत, तर लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे आणि लगेच तुम्हाला ट्रॅकवर यायचंय. विद्यार्थी मित्रांनो, ट्रॅकवर आला तर या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहात. अनर्थात तुम्ही टिकणार नाहीत. फक्त तुम्ही कारणं देत जर बसले ना, मग ठीक आहे मी सांगेल. पण ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो नाही केल्या आणि लगेच तुम्ही दुसरं तुमचं जे करायचं ते केलं ना, तर हा जो व्हिडिओ तुम्ही पाहणार आहेत 5-10 मिनिटं, त्याचा काही एक अर्थ नाही. तुमचा हा टाईम वेस्ट झाला असं आपण कन्सिडर करणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सी म्हणजे काय आहे? थोडक्यात पहा ना, एवढे मोठाले एक्झाम आहेत. जे झालं, नीट झालं यासारख्या यू-पी-एस-सी, सारख्या एक्झाम आहेत. त्याच्या लेव्हलची आपली सी आहे का? नाहीये त्याच्या लेव्हलची आपली एक्झाम. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपली एक्झाम कमी आहे का? अशातला पण काही गोष्ट नाही. ठीक आहे. आपण जे कर्म आता करणार आहेत, बरोबर? ते आपल्याला फक्त मनापासून करायचंय. बरोबर? तुम्ही एकदा स्वतःच्या मनाला विचारा, की तुम्ही अभ्यास किती मनापासून करता? म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना समजा पुस्तक घेऊन बसायची इच्छा होते का कधी? होते का कधी? किंवा समजा घरच्याने जर तुम्हाला सांगितलं नाही, प्रेशर जर कोणी दिला नाही, क्लासवाल्यांनी जर तुम्हाला सांगितलं नाही, तर तुम्ही खरंच त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत का? त्याच्यातला आता मी सांगतो 90% मुलांचा रिप्लाय असणार आहे, की नाही. कारण अभ्यास ऑब्व्हियसली कोणालाच आवडत नाही अभ्यास. मला सुद्धा इव्हन अभ्यास आवडत नाहीये. कारण कोण बसणार ना? एवढं कष्ट कोण करणार? कोणते डोकं-दुखीचे कामं करणार? बरोबर. 10% विद्यार्थी असे असतात, की ज्यांना सिरियसली अभ्यास आवडतो. मग आपल्याला काय करायचं आहे? ठीक आहे, आपल्याला आवड नाहीये ना अभ्यासात, मग थोडीशी आपल्याला आवड निर्माण करायची. एक वेळेस जर तुम्ही आवडीच्या क्षेत्रात काम करून पाहिलं ना, तर तुम्हाला त्या क्षेत्रात मजा येणार आणि नक्की तुम्ही त्या क्षेत्रात सक्सेस होणार. विद्यार्थी मित्रांनो, भगवद्गीतेचा एक खूप छान श्लोक आहे. मी तुम्हाला एक श्लोक इथं पहा, तुम्ही रेफर करू शकता ॲज इट इज. या श्लोकचा मी थोडक्यात तात्पर्य किंवा एकच की पॉइंट मला याच्यातनं घेण्यासारखा वाटला, तो तुम्हाला सांगतो, की काय? तर कर्म करणे हा तुमचं कर्तव्य आहे किंवा तो तुमचा अधिकार आहे फक्त. कर्म करणं तुमच्या हातात आहे. एखाद्या गोष्टीला प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं. त्याचं फळ जे मिळणार आहे, ओके, त्याचं जे आउटपुट आपल्याला मिळणार आहे, ते आपल्या हातात नसतं किंवा आपण म्हणू शकत नाही, की ह्याने मला आउटपुट दिलंच नाही, याने असंच केलं, आता आउटपुट नाही मिळालं, तर मी काय करू ना असं तसं. हां, अजिबात नाही करायचं तसं. कर्म करणं, प्रयत्न करणं हे आपल्याच हातात आहे. त्याच्यानंतर जे काही आपल्याला द्यायचंय ते वरच्याच्या हातात आहे, बरोबर? असं कन्सिडर करून आपल्याला चालायचंय. मग आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, की एकच गोष्ट तुमच्या हातात आहे ती म्हणजे काय? प्रयत्न करणं. बाकी रिग्रेट करणं, टेन्शन घेणं या गोष्टी आहेत आपल्या हातात आणि त्या आपण मिटवू पण शकतो आणि त्या आपल्याला मिटवून टाकायच्यात. स्ट्रेस घेऊन मला सांगा ना, स्ट्रेस घेऊन काय फायदा होणार आहे? काहीच होणार आहे मला सांगा बरं. तुम्ही जर महिनाभर राहिलाय फक्त पुढचा, त्या महिनाभरात तुम्ही जर म्हणत बसले, मला लयच स्ट्रेस येतोय, लयच टेन्शन येतंय, लयच हे होतंय, काही अर्थ नाहीये त्याला. अजून स्ट्रेस वाढेल ज्यावेळेस पहा
ज्यावेळेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपली स्पर्धा सुरू होईल, तर त्यावेळेस बाकीचे मुलं इझिली ॲडमिशन घेतील. चांगले मार्क्स त्यांना असणार. पण तुम्ही काय केलंय? तुमचे 2 वर्ष तर गेलेत स्ट्रेस घेण्यामध्ये, डोकेदुखीमध्ये 2 वर्ष गेलेतच. अजून 1 महिना डोकेदुखीमध्ये जाईल. पुन्हा चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नाही मिळणार ना आपल्याला ॲडमिशन. त्याच्यामुळे आत्ताच बंद करा ना ह्या गोष्टी. ही गोष्ट बंद करा. प्रेशर ठीक आहे, येतो सगळ्यांना, पण तो हँडल आपल्याला करायचा आहे. सेल्फ डाऊट करणं बंद करा. तुम्ही बेस्ट आहात हे तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. मला माझं बेस्ट द्यायचंय. मला माझी सेल्फ दुसऱ्यासोबत कंपेअर करायचं नाही. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि मला स्वतंत्रता जगण्याचा अधिकार आहे. मग मी का त्या गोष्टीचं हे करू ना? दुसऱ्यांसोबत का कंपेअर करायचंय मला? तो एखाद्या गोष्टीत चांगला असेल, तर मी एखाद्या गोष्टीत चांगला आहे. पण एक गोष्ट निवडली ना आता, मग त्या गोष्टीत आपल्याला अगोदर सिद्ध करून दाखवायचंय. त्याच्यानंतर ना ठीक आहे लोनलीनेस फील होतो सगळ्यांना. इव्हन मलाही पण होतो कितीके वेळेस. मग त्यावेळेस मी काय करतो, मित्रांसोबत थोडंसं बोलायचं. मित्रांसोबत थोड्याशा गप्पा मारायच्या. या गोष्टी केल्या. घरच्यांसोबत थोड्याशा चर्चा करायच्या. घरच्यांना सांगायचं, की असं-असं झालंय, तसं-तसं झालंय. हे बघा घरचे तुम्हाला कधीच विरोध करणार नाहीत. जर तुम्ही ते त्यांना व्यवस्थित जर सांगितलं ना, की मला असं होतंय, मला आता थोडंसं जड जातंय सी तर नक्की तुम्हाला इमोशनल सपोर्ट करतील. पण आपली सांगण्याची पद्धत चुकती. आपण त्यांना ब्लेम करत बसतो. बरोबर आहे की नाही? करतो की नाही आपण त्यांना ब्लेम? मग त्या गोष्टी आपल्याला बंद करायच्यात. त्याच्यानंतर काय फेअर ऑफ फेल्युअर. फेल्युअरची काळजीच करू नका तुम्ही. तुम्ही आणि फेल्युअरचा विचार पण करू नका. आपल्याला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे सक्सेस. जर सक्सेस नाही मिळालं, आपला प्लॅन बी असतो तो कसं मिळवायचं. प्लॅन सी असणार, आपल्याला सक्सेस कसं मिळवायचं. म्हणजे आपल्याला फेल्युअरचा विचारच करायचा नाहीये. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर ना अजून एक महत्त्वाची गोष्ट आणि याच्या अगोदरच्या कितीही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय, की ओव्हर थिंकिंग बंद करा. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? तर तुमच्या मेंदूला लागलेली एक कीड आहे. जशी वाळवी लागते ना एखाद्या लाकडाला, लाकड असतं एखादं ओके लाकूड, तर त्याला जशी वाळवी लागते, तर त्या पद्धतीने ओव्हर थिंकिंग नावाची वाळवी ही तुमच्या डोक्याला लागते आणि ती तुमच्या डोक्यातला भुसा करून टाकते, डोकं खाऊन टाकते. तुमचं पोटेन्शियल जे आहे ना, ती ओव्हर थिंकिंग थांबवते. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सेल्फ डाऊट येणार त्यामुळे. बरोबर आहे? मग ह्या गोष्टी आपल्याला आत्ताच बंद करायच्यात. पहा मग स्ट्रॅटेजी वगैरे ज्या गोष्टी आहेत ना अभ्यासाच्या रिलेटेड ऑलरेडी आपल्या चॅनलवर सगळं दिलंय. मग हा व्हिडिओ त्याबद्दल मी सांगत नाही. फक्त त्यात तुम्ही फॉलो करा तिथं जाऊन. इथं मी तुम्हाला सांगणार आहे, की या गोष्टी तुम्हाला एकदा काढून टाकायच्या. जर तुम्ही या गोष्टी काढून टाकल्या, तुमचं ज्या वाट्याला तुम्हाला जे कर्म आलंय, ते कर्म जर व्यवस्थित एकदम शुद्ध मनाने जर केलं कर्म, तर फळ तुम्हाला नक्की मिळतं. म्हणजे कोणतं फळ मिळावं? आता हे पहा ना, ही लाईन वाचा तुम्ही काय, "कर्म के प्रति आपका पूर्ण समर्पण ही आपके मन के अनुसार फल दे मन के अनुसार फल दे सकता है." म्हणजे काय? पण जेवढं कर्म करू ना, तेवढ्या पद्धतीचं आपल्याला फळ मिळेल. आपल्याला जर मनासारखं फळ मिळवायचं असेल, सी सारखं जर कॉलेज मिळवायचं असेल ना, आपलं कर्म सुद्धा त्याच लेव्हलचं आपल्याला पाहिजे. कर्म म्हणजे काय? काय करायचंय आपल्याला? अभ्यास तर करायचा आहे, एक गोष्ट करायची आहे. अरे बाहेरच्या जगात जर तुम्ही पाहिलं, तर किती लोकांवर वाईट दिवस आहेत. हं. रस्त्याने जर चाललात तर किती तुम्हाला साइडला दिसेल, किती लोकांवर वाईट दिवस आहेत. उन्हातान्हाचं लोकांना कामं करावे लागतात. मग पहा, आपल्याला एवढ्या सर्व गोष्टी मिळाल्यात ना, फॅन खाली बसून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा आहे रे फक्त. बाकी काही तुम्हाला करायचं नाही. रस्त्यावरचे दगडं फोडायचेत का हो? इतका उन्हाचा सध्या तडाखा चालू आहे. 40-40 डिग्री सेल्सियस टेम्परेचर जातंय. पण काही मजदूर, कामगार जे असतील ना, रस्त्याच्या साईडला त्यांना म्हणजे करावं लागतं रे. पोटापाण्यासाठी करावं लागतं. पण आपण एक नशीबवान आहेत, बरोबर? किंवा आपल्या आदल्या जन्मीचे आपल्या आई-वडिलांचे पुण्य म्हणावं, की आपल्याला ही लाईफ मिळाली आहे. जी लाईफ तुम्हाला आहे ना, त्याच्यात तुम्ही खुश राहा. तुमची लाईफ ही कुणाची तरी ड्रीम असू शकते. बरोबर आहे? असतंच ड्रीम. मग त्याच्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या त्याच्यात खुश राहा. ज्या आपल्याला फॅसिलिटीज मिळाल्या त्यासाठी धन्यवाद म्हणा. आई-वडिलांना धन्यवाद म्हणा. देवांना धन्यवाद म्हणा, की ह्या फॅसिलिटीज आपल्याला मिळाल्यात आणि त्या फॅसिलिटीचा पूर्ण उपयोग तुम्ही करून घ्या. जर त्या फॅसिलिटीचा पूर्ण युटिलाइज तुम्ही जर केला ना, नक्की तुम्ही सक्सेस होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी पी-आय-सी-टी सी-एस मधनं पास आउट आहे. मला काउन्सिलिंगचा म्हणजे या YouTube क्षेत्राचा किंवा 1 वर्षात 1.5 वर्षाचा अनुभव आहे. त्याचबरोबर ऑफलाईन पण मी खूप मुलांना गाईड केलेलं आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या बिनधास्तपणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. अभ्यासाच्या स्ट्रॅटेजी असतील, सर्व गोष्टी ज्या असतील तुमच्या ॲडमिशनबद्दल काहीही क्वेरी वगैरे ज्या असतील ना, तर त्या मी नक्की तुमच्या रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे काय? तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमचा असा एखादा मित्र असेल, की ज्याला टेन्शन येत असेल, सतत तो हे करत असेल, ओके, ओव्हर थिंकिंग करत असेल, तर नक्की त्याला माझा कॉन्टॅक्ट द्या. नक्की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना, तो नक्की त्याला शेअर करा. मी खरंच त्याला खूप मदत करण्याचा प्रयत्न करेन. कारण मला इच्छा आहे, जे माझ्यासोबत घडलं ना, जे समजा 4 ते 5 वर्षापूर्वी मला समजत नव्हतं, की त्याच्यामुळे माझी अशी कळकळ आहे, की मी तुम्हाला ते समजून सांगावं. तुम्हाला त्या स्टेपवर चुकू देऊ नये. कारण ते चुकलं तर खूप मोठं नुकसान आपलं होतंय. त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवणार आहे तुम्ही. व्हिडिओला लाईक करणार आहेत, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत. असेच नवनवीन व्हिडिओज, मोटिव्हेशनल व्हिडिओ असतील किंवा रिएलिटीचे व्हिडिओ जे असतील किंवा एक इमोशनल टच देणारे व्हिडिओ असतील,
किंवा अभ्यासाचे व्हिडिओ असतील, सर्व व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन येत राहील, शेअर करत राहील. ऑल द बेस्ट.